आधुनिक मराठी कविता या पेपरच्या अभ्यासक्रमात आपणाला शेवटी काही काव्य प्रकार नमुन्यादाखल दिलेले आहेत. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये बोलगाणी आहेत. बोलगाणीतला एक नमुना त्यांनी मंगेश पाडगावकरांची कविता दिलेली आहे. म्हणजे कवितेतले वेगवेगळे प्रकार नमुने म्हणा, बोलगाणी, गझल, हायकू, गीत ज्याला आपण गाणे म्हणतो, आणि बालकविता, लहान मुलांसाठी ज्या कविता, तर त्यातला जो पहिला प्रकार आहे बोलगाणी. बोलगाणी म्हणजे एक प्रकारची ती बडबड गीतं असल्यासारखीच असतात. त्याच्यामध्ये एक नाद असतो, एक लय असते, आणि मोठी माणसंही त्या लयीमध्ये खिळून जातात. एक प्रकारची मुक्त छंदातलीच ही कविता आहे. आणि ही कविता आहे बोलगाणी या रूपात आलेला आहे. ही कविता लिहिलेली आहे मंगेश पाडगावकर. नाव सगळ्यांना माहीतच आहे. इसवी सन 1929ला यांचा जन्म झाला आणि 2015ला यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांना जवळजवळ 86 वर्षाचं आयुष्य भेटलेलं आहे, लाभलेलं आहे. मराठीतील एक अत्यंत गाजलेले भावगीतकार, कवी, मुक्तछंदातले अनुवादक, कोकण हे त्यांचा मूळ प्रांत. कोकणामध्ये त्यांचा जन्म झाला. मुंबई येथे ते वाढले. तेथील महाविद्यालयात ते प्राध्यापक होते आणि 2010ला दुबई येथे झालेल्या दुसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. धारानृत्य, जिप्शी, छोरी, शर्मिष्ठा, उत्सव, मीरा, वात्रटिका, विदूषक, सलाम, गझल, भटके पक्षी, उदास बोध, त्रिवेणी, मोरू, कविता माणसांसाठी इत्यादी कविता संग्रह त्यांचे प्रकाशित आहेत. बाल कविता संग्रहही त्यांचे प्रकाशित आहेत. त्यांनी अनुवाद केलेले आहेत, ललित लेखन केलेलं आहे, काही काव्यांची संपादनेही केलेली आहेत. भरपूर साहित्य निर्मिती मंगेश पाडगावकरांनी केलेली आहे. प्रेम म्हणजे ही कविता, हे बोलगाणी या संदर्भात आलेलं आहे. या कवितेतून प्रेम हा मानवी जीवनाचा स्थायी भाव असून प्रेमाची परिभाषा तारुण्यात निराळी असली तरी प्रेमाची अवस्था सारखीच असते. म्हणजे तरुणपणातील प्रेम, वयस्क माणसांचं प्रेम, यात काहीच फरक नाही. प्रेम हे प्रेम असतं. अशा पद्धतीची एक तात्विक बाजू, विचार मांडण्याचा हा प्रयत्न. प्रत्येक प्रेम करणारा माणूस आपले देहभान हरवून बेधुंद होऊन कसा जगत असतो, हा आशय या कवितेतून व्यक्त झालेला आहे. मुक्तछंदातली थोडीशी दीर्घ असलेली कविता अभ्यासक्रमात आहे. अगदी सोपी, साधी, सरळ आहे. एका वाचनातच समजून येईल सर्वांना अशी ही कविता आहे. कारण 9 रसांपैकी प्रेम हा एक रस जो आहे, त्याला शृंगार रस आपण म्हणतो, त्याचं वर्णन याच्यामध्ये असल्यामुळे सर्वांनाच ही लगेच समजून जाईल. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. सेम हा एक इथे इंग्रजी शब्द आलेला आहे. सेम म्हणजे सारखं, बरोबर. तर याच्यातील एक वयोवृद्ध व्यक्ती, वयस्क व्यक्ती, प्रौढ व्यक्ती तरुण मुलांना म्हणत आहे की तुमचं आणि आमचं सेम सारखं असतं, वेगवेगळं काही नसतं. काय म्हणता? या ओळी चिल्लर वाटतात, काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात.
असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे, तरीसुद्धा प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. मंगेश पाडगावकरांना अनेक कवी संमेलनांमधून या कवितेची शिफारस व्हायची आणि श्रोते अगदी तल्लीन होऊन ही कविता ऐकायचे मंगेश पाडगावकरांच्या तोंडून. मराठीतून ईष्य म्हणून प्रेम करता येतं. ईष्य म्हणजे एक प्रकारचं लाजणं. मराठीतून ईष्य म्हणून प्रेम करता येतं. उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं. व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं. कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी, इंग्रजी वेगळ्या भाषेत शिकलात तरी प्रेम करता येतं. म्हणजे प्रेमाला भाषेचं बंधन नाही. लव हे त्याचंच दुसरं नेम असतं. नेम म्हणजे नाव. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. 16 वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात. एक प्रकारचं रोमॅन्टिक, स्वप्नमय, काव्यमय जगणं त्या तरुण मुलींच्या जीवनात येतं. 16 वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात. जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात. आठवतं ना तुमची आमची 16 जेव्हा सरली होती, होडी सगळी पाण्याने भरली होती. लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो. होडी सकट बुडता बुडता वाचलो होतो. बुडलं असतो तरी सुद्धा चाललं असतं. प्रेमानेच अलगद वर काढलं असतं. तुम्हाला हे कळलं होतं, मला सुद्धा कळलं होतं. कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. तर एक प्रौढ पिढी, म्हातारी पिढी, नंतर आलेल्या पिढीला, तरुण मुलांना, तरुण युवक युवतींना उद्देशून की बाबांनो, प्रेम हे प्रेम असतं. त्याच्यात फरक नसतो. फक्त त्याच्यातील उत्कटता यांच्यात फरक असेल, पण प्रेमाच्या आशयात, विषयात फरक नाही. सेम असतं, ते सारखं असतं, असं या कवितेतील नायक पटवून देत आहे. प्रेम बीम झूट असतं. प्रेम बीम झूट असतं म्हणणारी माणसं भेटतात. प्रेम म्हणजे स्तोम नुसतं मानणारी माणसं भेटतात. असाच एक जण चक्क मला म्हणाला. काय म्हणाला? आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही. 5 मुलं झाली तरी प्रेम बीम कधी सुद्धा केलं नाही. आमचं काही नडलं का? प्रेमाशिवाय अडलं का? असं म्हणणारी व्यक्ती मला भेटली, असं या कवितेतला नायक म्हणतो. म्हणजे त्या व्यक्तीच्या म्हणण्यातून एक प्रकारची तत्कालीन किंवा वर्तमानकालीन पुरुष प्रधान संस्कृती आणि प्रेमाबद्दलचं बऱ्याच लोकांमधील अज्ञान याचं दर्शन घडतं. त्याला वाटलं, मला पटलं, तेव्हा मी इतकंच म्हटलं. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम नसतं. आता इथं त्यांनी सेम नसतं असं म्हटलेलं आहे. आतापर्यंत असतं म्हणलेलं आहे. का सेम नसतं? कारण तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने, एक चॉकलेट अर्ध खाल्लं असाल गोडीने. भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासनतास फिरला असाल, झंकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल.
प्रेम कधी रुसणं असतं, डोळ्यांनीच हसणं असतं. प्रेम कधी भांडतं सुद्धा, निळं चांदणं सांडतं सुद्धा. 2 ओळींची चिठ्ठी सुद्धा प्रेम असतं. घट्ट घट्ट मिठी सुद्धा प्रेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तर अशा पद्धतीनं प्रेमाचा व्यवहार, व्यवहारातील प्रेम आणि मानवी जीवनातील प्रेम, प्रेमाचा व्यवहार आणि संसारातून मिळालेलं जीवनविषयक तत्वज्ञान, विचार, आचार, या कवितेतून एक विचार म्हणून, एक वैचारिकता म्हणून थोडक्यात प्रेमाचं तत्वज्ञान मांडणारी ही एक कविता आहे. आणि या कवितेला बोलगाणी असं म्हटलेलं आहे, कारण याच्यामध्ये एक नाद आहे, एक लय आहे. आणि हे तुम्ही मुक्तछंदातही म्हणू शकता. आणि मुक्तछंदात जरी म्हणालात तरी ते समोरच्या माणसांना खिळवून ठेवणारी एक नादमयता या कवितेत आलेला आहे. म्हणून या कवितेचा समावेश अभ्यासकांनी बोलगाणी या कवितेतल्या प्रकारात केलेला आहे. इथं ही कविता संपलेली आहे. धन्यवाद.